वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे कोलेन जेल. आता कोलेन जेल म्हणजे काय, तर हे एक कोलेन जेल काय आहे, तर हे एक सिरप आहे. तर या सिरपबद्दल आपण संपूर्ण माहिती आज घेणार आहे. तर आपले जे काही नर्सिंगचे विद्यार्थी आहेत, स्टुडंट आहेत, तर याच्यामध्ये काही विद्यार्थी सध्या जॉब करत आहे, तर काही रेग्युलर कॉलेज करतात आणि काही इनरेग्युलर कॉलेज करतात. तर त्या विद्यार्थ्यांसाठी की जे प्रॅक्टिकललाच हजर असतात, तर त्यांच्यासाठी औषधांची माहिती असणे खूप गरजेची आहे. आता प्रॅक्टिकलमध्ये काय होते, तर कोणतंही औषध किंवा कोणतीही टॅबलेट त्याच्यामध्ये जे मेडिकल फील्डमध्ये आहे ते टॅबलेट किंवा औषधं किंवा इंट्राकॅट म्हणा, सर्व प्रकारचे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलमध्ये त्याचा ठेवलेले असतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यावर कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारू शकतात. तर आणि जे विद्यार्थी बाहेर जॉब करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही कोलेन जेल याचं नाव, या सिरपचं नाव ऐकलेलं असेल, पण याचं ज्यावेळेस आपल्या समोर ते औषध येते त्याच्याबद्दलची आपल्याला काहीही माहिती नसते ना, आपण त्या ठिकाणी कन्फ्यूज होतो. आणि त्या असे काही विद्यार्थी असतात की जे किंवा जॉब करतात, तर त्यांना औषध द्यायच्या वेळेस बऱ्याचशा वेळात ते विचार करतात की नेमका याचा उपयोग कसा होतो. तर त्यांच्यासाठी मी आज पूर्णपणे या सिरपबद्दल माहिती सांगणार आहे. तर हे आहे कोलेन जेल. तर याचा उपयोग काय होतो, म्हणजेच याचं कंटेंट काय. कोलेन जेल आहे प्रामुख्याने पित्त, ॲसिडिटी आणि गॅसच्या त्रासावर वापरले जाते. आताचं याचं जे कंटेंट आहे ते आहे कोलेन जेल. ते कशासाठी प्रामुख्याने कशासाठी वापरतात, तर हे ॲसिडिटी आणि गॅसच्या त्रासावर वापरले जाते. नंतर आहे याचा उपयोग. आता यांचा उपयोग काय आहे, तर कोलेन जेल याचा उपयोग ॲसिडिटी, छातीत जळजळ किंवा आंबट ढेकर येणे, गॅस पोट फुगणे किंवा गॅसमुळे होणारी अस्वस्थता, अपचन, पोटात जळ वाटणे किंवा अन्नाचे पचन नीट न होणे, अल्सर किंवा पोटातील अल्सरमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. नंतर याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, म्हणजेच कंटेंट. आता या औषधामध्ये तुम्ही पाहिल्याप्रमाणे फोटोमध्ये जे दिसत आहे तुम्ही पाहू शकता, तर याच्यामध्ये कंटेंट वापरलेले आहेत. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हे पोटातील जादा झालेले ॲसिडची मात्रा आहे. आता ॲल्युमिनियम काय करतो, तर आपल्या पोटातील झालेली जी ॲसिडची जादा मात्रा आहे ती कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. दुसरं म्हणजेच मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. तर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे देखील ॲसिडिटी कमी करण्यासाठी आणि पोट साफ करण्यासाठी मदत करते. नंतर सिमिथॉन सस्पेन्शन IP. आता हे काय करते, तर जी पोट फुगते, आता फुगलेलं पोट फुगीर कमी करते. तर हे याच्यामध्ये कंटेन आहे, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे याच्यामधले हे घटक आहेत. नंतर याचा डोस देण्याची मात्रा किती आहे, तर डोस आणि वयोमर्यादा. तर याचे डोस जे आहेत ते वयोमानानुसार आहेत, ठीक आहे. डोस अँड एज लिमिट्स. हा डोस व्यक्तीचे वजन, वय आणि त्रासाच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. आता कोलेन जेलचे जे आहे ते व्यक्तीच्या वयानुसार आणि वजनानुसार अवलंबून असतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ला घेणे महत्त्वाचे आणि सुरक्षित असते. आता व्यक्तीचं वय किती आणि त्याचं वजन किती आहे, याच्यामुळे काय होते, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोणतंही औषध असुरक्षित आहे. त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचं आहे. नंतर आहे प्रौढ व्यक्तीमध्ये. आता प्रौढ व्यक्तीमध्ये कोलेन जेलचा वापर 10 ते 20 मिली, सुमारे 2 ते 4 मोठे चमचे, जेवणानंतर किंवा झोपण्यापूर्वी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचा वापर करावा. नंतर आहे चिल्ड्रन, मुलांच्या बाबतीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध लहान मुलांना देऊ नका, कारण वयानुसार डोस बदलतो. कारण काय होते, तर वयानुसार हा डोस बदलतो. साधारणपणे 6 वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचं आहे.
किंवा कोणतंही औषध जे असते ते डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय वापरू नये. त्याचा उलटही परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे कोणतंही औषध घेताना किंवा बाळाला किंवा मुलांना देताना 5 वर्षाच्या आतील त्या मुलांना औषध देताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच औषध देणे खूप गरजेचे असते. तर हे झाले कॉलजन जेलबद्दल संपूर्ण माहिती. तर ह्या व्हिडिओ एज्युकेशनल आपले जे नर्सिंगचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी, प्रॅक्टिकलसाठी आणि जे बाहेर जॉब करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.